जानेवारी 2026 आज आधार दिव्यांग संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे दिव्यांगांच्या विविध प्रश्नासंदर्भात लोटांगण आंदोलनासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. बहुसंख्य दिव्यांग खूप लांबून इथपर्यंत आलेले आहेत. जिल्ह्यातील दिव्यांगांचा संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात गेल्या अनेक वर्षभरापासून खूप मोठ्या अडचणी, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. अनेक दिव्यांगांना पैसे नाही गेल्या वर्षभरापासून. काही दिव्यांगांना काही येतात तर काही दिव्यांगांना येत नाही. काही दिव्यांगांचे आधार ऑथेंटिकेशन होत नाही. अशा विविध मागण्यांसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आताच भेटलो. प्रहारचे आपले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट पांडुरंगजी आवतडे साहेब आणि आपले दिव्यांग संघटनेचे काही प्रतिनिधी आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो. आता त्यांची सविस्तरबाबत चर्चा केली. त्या संदर्भात त्यांनी असं सांगितलं, सगळ्या ज्या आपण मागण्या केल्या होत्या तर त्या मागण्या मी आपल्याला समोर वाचून दाखवतो. माहे जानेवारी 2025 पासून ते थकीत मानधन मिळावे. ज्या लोकांना मानधन मिळालेलं नाही 2025 पासून जानेवारी 2025 पासून त्यांना परिपूर्ण मानधन मिळावं. ऑक्टोबर 2025 पासूनचे जे वाढीव मानधन मिळालेले 1000 रुपये ते त्यांना वाढीव मानधन मिळावं. आणि ज्या लोकांचे हात नाही, डोळे नाही, मतिमंद आहे, बहुविकलांग आहे, ज्या लोकांचे ऑथेंटिकेशन होत नाही, थंब येत नाही, त्यांचा आधार अपडेट होत नाही, त्या लोकांना पैसे घरपोच कसे करायचे याबाबत शासनाने सुयोग्य पद्धतीने मानधन देण्यात यावं. संजय गांधी निराधार आणि स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये जी दिव्यांग प्रमाणपत्र आहे याची चाणक्षपणे पडताळणी करण्यात यावी. बोगस दिव्यांगावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. आमदार आणि खासदार निधीतून जे दिव्यांगांसाठी जर राखीव निधी आहे सुमारे 30 लाख रुपये, तो दरवर्षी प्रत्येक आमदार आणि खासदारांनी दिव्यांगांना वाटप करावा. यासाठी कार्यवाही व्हावी. सर्व निराधार, सगळे योजनेतील जे निराधार आहेत, श्रावणबाळ असन, संजय गांधी असन, पेन्शन निराधार योजना, जे काही दिव्यांग आहे प्रत्येक योजनेमध्ये, त्या प्रत्येक दिव्यांगांना सरसगट 2,500 रुपये मानधन देण्यात यावं. दिव्यांग लाभार्थ्यांना सज्ञान मुलांची 8 रद्द, शासनाचं जे आहे की दिव्यांगांना सज्ञान मुलांची 8 रद्द केलेली आहे, परंतु अनेक ठिकाणी सज्ञान मुलांची 8 लावली जाते आणि दिव्यांगांचे मानधन बंद केलं जातं आहे. तरी त्यासाठी पण कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की आपण सरळ तहसील कार्यालयांना आदेशित करण्यात यावं म्हणून. जिल्हा नियोजन बजेटमधून 1% निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा. तालुका व जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या समित्या आहे दिव्यांगांच्या, त्या सर्व समितीवर दिव्यांगांचा प्रतिनिधी घेण्यात यावं. आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दिव्यांगांचा जो राखीव निधी असतो तो सर्व राखीव निधी दिव्यांगांना मार्चच्या आतमध्ये वाटप करण्यात यावा. यासाठी आदेश करण्यात यावे. याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सहमती दर्शवलेली आहे आणि यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी आश्वासित केलेलं आहे. तरी अजून आपण या ठिकाणी संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व दिव्यांगांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.